सर्व भाई कॅमेरामध्ये या. आमचे ऑडियन्स तुम्हाला बघितल्याशिवाय लाईक करणार नाही. बरं रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करतो व तसंच रंगसाधक प्रमोद खांडेकर यांना विनम्र अभिवादन करतो. संकल्प युथ फाउंडेशन सोलापूर सानंद सादर करीत आहोत 2 अंकी मराठी नाटक एक्सपायरी डेट. कोणी चाललेले नाही, 7 वाजले आहेत. मग ब्लॉग बनवायचा आहे. तऱ्हेने आज शुभम आज मीटिंगचा व्हिडिओ बनवायला राज्याच्या शुभम तुला शुभेच्छा. असंच प्रगती करत राहा. थँक्यू मित्रा. हे आमचा साईराज डबल पडक्याचं वाटायला व्हिडिओग्राफी चालू केलं. कॅमेराच्या एवढा जवळ नका. अरे असं काय केलं. आणि आडवं घ्या. अरे आडवं घेऊ पण एवढं क्लोज तुला आडवा. तर आता एवढ्या दिवसाच्या ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये म्हणजे जेवढे क्लिप्स आता तुम्ही बघितलात आत्तापर्यंत त्यात तुम्हाला कळालं असेल की आता मी काय करतो आहे वगैरे. तर मी राज्यनाट्य करतो 2024-25चा. तर माझं जे स्टोरीचं नाव आहे, मी जे ॲक्टिंग करतो आहे त्याचं नाव एक्सपायरी डेट म्हणून आहे. तर ह्यामध्ये भरपूर पात्र आहेत. मी अजयचं रोल प्ले करतो आहे आणि अभिजित दुपारगोडे म्हणून एक आहेत, त्यांनी नानाचं रोल करता येतं. आणि बनसोडे मॅडम म्हणून आहेत, ते माझी आई प्रभातीचं नाव आहे त्या रोलमध्ये, पण तिला आई म्हणून मोस्टली बोलून ती आईचं रोल करते. आणि अश्विनी म्हणून एक मॅडम आहेत, त्या म्हातारीचं रोल करत आहेत, शेजारच्या म्हातारी वगैरे. राजू एक म्हणून आहे, तो पण शेजारीच आहे, त्याचंच रोल समर्थ स्वामी सर करत आहेत. आकाश म्हणून एक आहे, तो डॉक्टरचा रोल करतो, जो डेट वगैरे काढतो अशा प्रकारचं. आणि पिल्ले सर म्हणून एक आहेत, ते मॅनेजरचं रोल करत आहेत. म्हणजे आधी जे मी रोल करत होतो त्याचं ते करत आहेत. त्यांचं पण खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे, खूप मस्त ॲक्टिंग करत आहेत ते. बाकी अजून कोण राहिलं का नाही, एवढेच काय. हां, अजून एक DJ म्हणून एक आहे, आवाज म्हणजे DJचा वगैरे तो वाजवतो, असं बरेच सारे गोष्टी तो ते करतो. त्याचं नाव आहे सौरभ रंगदाळ. असे सगळे पात्रांचे नावाने त्यांचं रोल आहे. खूप इंटरेस्टिंग वाटलं मला हे काम करण्यात आणि हे सगळे एक्सप्लोअर करण्याचं. आता झालंच, हे संपलं की परत आता सिटी बदलणार, सगळ्या गोष्टी चेंज होणार. हे सगळ्या गोष्टी खरंच मी लई मिस करणार आहे इन फ्युचरमध्ये सुद्धा. तरी मी जर मला जमलं तर ह्या नाटकाचं पूर्ण व्हिडिओ मी यूट्यूबला टाकण्याचा प्रयत्न करेन. ते नक्की पहा आणि कसं वाटलं हेही सांगा. तर आता सध्या तर मी आलो आहे प्रॅक्टिससाठी. आज तारीख आहे 24 तारीख काहीतरी आहे, एकच मिनिट. हां, 24 नोव्हेंबर आहे की आमचं जे नाटक आहे ते आहे 28 तारखेला 28 नोव्हेंबरला संध्याकाळी 6-7 वाजता. त्याच्यात शेवटचं पूर्ण ॲप सगळे बसवायचे आम्हाला तिथे. त्यासाठी तर मी आलो आहे. अजून कोणच आलेलं नाही आहे. तो हे बघा, पूर्ण हॉल रिकाम आहे, कोणीही नाही आहे. चला, ब्लॉग बोरिंग वाटला तर सॉरी. मी अजून शिकतो आहे बाबा, खूपच नवीन आहे मी, असंच प्रकार आहे. आणि बस एवढंच आहे. बघू बाकीचं नंतर. आता थोडे BTS पण टाकतो, बघा, एन्जॉय करा. आणि थोडे टिप्स द्या यार, मला सांगा काय चुकतं आहे नाही चुकतं आहे ते, त्याशिवाय मला कसं कळणार. आणि डान्स याच्याशिवाय रडायला फील नाही येतो आपल्याला. सगळे जमले की
वाजवतो काय आता असंच बस कोरडा. ए वाजव नाही तर तुझ्या माहितीचा पण डीजे लावला मी सोसायटीमध्ये. आणि तुझं काय जातंय तिकडं, तुझं काय जातंय तिकडं, ती म्हातारी बोंब. त्यांच्या ह्या बघण्यात तुला काय कळलं? नाना कुठे? हॅलो नाना अरे ते नाही बोलायचे. का काय झालं त्यांना? आई खरं सांगा अख्ख्या सोसायटीमधून फोन आले मला. नाना आणि त्यातच नसता पडले म्हणे. संकल्प युथ फाउंडेशन या संस्थेचं आज संध्याकाळी म्हणजे गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता सादर होणारं नाटक आहे एक्सपायरी डेट. तर त्या नाटकातील कलावंत आत्ता आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांच्या या नाटकातल्या भूमिकेविषयी. नमस्कार, काय नाव तुझं? माझं नाव शुभम खोरे. या नाटकामध्ये तुझी काय भूमिका आहे आणि काय सांगशील त्याविषयी? मी नाना आणि आई जे आता तुमच्याशी बोलले त्यांचा मुलगा म्हणून मी रोल प्ले करतो. माझं त्या पात्राचं नाव अजय आहे. अजय हा मॉडर्न विचाराचा आहे. तो भारतातून अमेरिकेत गेलेला आहे, तिथल्या विचारांमध्ये रुळलेला आहे आणि भारताचे विचार ह्या त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींना असं विसरून नवीन जे अमेरिकेतल्या गोष्टी आहेत, मॉडर्निटी जे त्या देशाचे आहेत त्यात खूप रुळलेला माणूस आहे, मुलगा आहे तो. आणि ते जे आईवडिलांचं जे बर्डन असतं त्याला असं मॉडर्न पोरं जे असतं की आईवडिलांना सांभाळायचं, त्यांच्या सगळ्या गोष्टी बघायच्या. एकतर तो दुसऱ्या देशात आहे, त्याला ते मॅनेज करता येत नाही. आईवडील थोडेफार नकोसे झालेत, त्यांचे जुने विचार, त्यांचे ते मागणी जे त्याच्याकडे अपेक्षित ठेवलेले आहेत त्यांनी की हे करावं माझा मुलगा, ते करावं माझ्यासोबत राहावं. पण त्याला तसंच त्याचे स्वतःचे स्वप्न जे त्यांनी अमेरिकेत राहून पाहिलं आहे ते त्याचं करायचं आहे. तर त्या गोष्टीत तो रडायला काय झालं? जिवंत आहेत ते अजून, मेले नाहीत. डॉक्टर या लवकर. ओ चला लवकर पुढं. नाना नाचता नाचता छातीला पकडून कळवळून पडले. ओ चला. घातले मी म्हणलो नाही असं जायचं झालं काहीच तासांमध्ये आता ॲक्ट चालू होईल. असं अजून गेट एंट्री चालू झाली नाही आहे. गेट एंट्री चालू झालं की पूर्ण गर्दी होणार. अजून गेट क्लोज आहे, बाहेर लोक असतीलच नक्की. आणि हे बघा पूर्ण स्टेज रिकाम आहे. झालं, फिनिशिंगवरती आलं आहे काम. ऑडिओ आणि लायटिंगचं काम चालू आहे फक्त. झालं, आता कुठल्याही क्षणात आता ॲक्ट चालू होईलच. एक महिन्याचं पूर्ण हे सगळं एफर्ट्स माझे तरी. खरं तर ह्यांची तयारी खूप आधीपासून चालू होती, पण मी ह्यांच्यासोबत गेल्या 1 महिन्याखालीपासून स्टार्ट केलं काम चालू करायला. आता बघू काय होतं. आणि इथपर्यंतचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा बघा. हे तर एक महत्त्वाचं आहे. तुमचा सपोर्ट पण खूप महत्त्वाचा आहे. खूप इंटरेस्टिंग गोष्टी होत आहेत. लंबू कसं का कडकून थंडी. आता पहिले सीन कंप्लीट करून आलो आहे मी. आता आपण तुला दाखवतो. आमचे मॅनेजर बघा कसं रेडी झाले. हो तुमचं कॉलर. बस बस बॉर्जेनोवाले सर आहेत आपले. काही गरज नाही. ऐका, अहो आमच्या म्हातारीला ना दात आहेत ना डोळे. काही खाते आणि म्हणते राजू, अरे ह्याची चौथ्या कॉम्बी फ्लेम सारखे.
तुम्हाला सांगतो त्यापासून खूप हुशार आहे हा. माझ्याही ना त्याच्यामुळं ना माझी तर फायनली सक्सेसफुली नाटक कंप्लीट झाला. मेन गोष्ट होती. आता सगळं रिलॅक्स वाटतंय बाबा. नाहीतर सारखं बर्डन डायलॉग्स व्यवस्थित घेतो का नाही, सीन व्यवस्थित होतंय का नाही, म्युझिक हे ते 4 गोष्टी बाबा. आता काफी आहे. तुम्हाला एक छोटंसं लहान लुक दाव. जॅकेट काढलोय, टी शर्ट आणि पॅन्टवर चालू आहे. चला एकदा लास्ट तुम्हाला स्टेज दाखवतो आणि आपण जाऊयात बाहेर. चला आता फायनली मी चाललोय. अरे रस्ताच बंद आहे की. रस्ता बंद. हां आत्ता मगाशी पार्किंगमध्ये बिलकुल लाईट नव्हतं भाई, त्यामुळं आउटपुट काय बनवू शकलो नाही नीट व्यवस्थित. तर ॲट द एंड फर्स्ट टाईम मी असं थिएटरमध्ये ॲक्टिंग केलं आहे. खूप एक्साइटमेंट वाली जर्नी होती आहे. खूप एक्सपेरिमेंट केलं लाईफमध्ये. खूप थोडंसं चेंज, रुटीनमध्ये चेंज, हे अशा काही गोष्टी झाल्या. चांगलं वाटलं. आता उद्यापासून कसं वाटणार आहे काहीच माहीत नाही. माहीत थोडासुद्धा आहे फिलिंग की हे आता सगळं मिस करेन. रुटीन बसलेला की रोज जायचं, करायचं, यायचं, असं सगळं बंद आता. परत आता कधी चान्स मिळेल ह्या सगळं परत गोष्टी करण्याचा काय माहिती. तेव्हा बघा काय होतं आहे का. चालतंय. तर कसा वाटला हा व्हिडिओ? बोर झाला असेल तर आता काय, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर ठीक आहे, थँक्यू. नसेल आवडला तरी आता काय ते तर काय गोष्टी जशा आहेत तशाच दाखवावं लागणार. आता त्यात काय भेसळ करण्यात काय अर्थ नाही आहे. आणि थँक्यू तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलात म्हणून. आणि हे माझ्या लाईफमधलं वन ऑफ द बेस्ट मोमेंटपैकी एक आहे. 2024 माझ्यासाठी खरंच खूप चांगलं गेलं आहे. खरंच खूप चांगलं गेलं आहे. शपथ सांगालो किती सारे मोमेंट्स चांगले घडले माझ्यासोबत. आता एंडला म्हणजे हे इयर एंडला तर मला असं म्हणजे सोलापूर सोडतं ना, म्हणजे आता इथून मी दुसऱ्या सिटीला चाललो आहे ना, याचंच थोडं खंत आहे. म्हणजे थोडंसं वाईट आहे की आता परत ही ॲक्टिव्हिटी मला तिथं करायला मिळेल की नाही, ह्या त्या गोष्टी. आता हेच मी इथंच असलो तर मला हे करायला मिळेल, संधी मिळेल, कारण की त्यांनी बघितले ह्या त्या गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर मी केले. त्यामुळे त्यांना एक माहिती आहे की हा मुलगा करू शकतो काय. असे म्हणजे त्यांच्या हिशोबाने जे काय असे घेतले नाही ते वेगळी गोष्ट. पण मजा भरपूर आली. तुम्हाला मजा आली की नाही ते कमेंटमध्ये कळवा. तुम्ही कुठली अशी ॲक्टिव्हिटी केली आहे का नाही ते पण कमेंटमध्ये कळवा. आणि अशीच इंटरेस्टिंग गोष्टी जर बघायच्या असतील तर माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे. आणि नेक्स्ट टाईमपासून हिंदी ट्राय करण्याचा नक्की प्रयत्न करेन. काय हे अजय म्हणतोय, अजय बाय. अनंत ब्रह्मांड में आपका स्वागत है.